नमस्कार. तुम्ही ऐकत आहात. मी चालत नर्मदा परिक्रमेला निघताना काय काय तयारी केली होती आणि कुठल्या कुठल्या परीक्षांना तोंड दिलं होतं. 25 आणि 26 ऑक्टोबर 2014 ला अचानक माझ्या दाढेमध्ये भरलेले सिमेंट निघाले आणि काही खाल्ले तरी दातात अडकू लागले. त्यामुळे मला दाताच्या डॉक्टरकडे जावं लागले. तेव्हा दाताच्या डॉक्टरने मला सांगितले की आणि त्यांना सांगितलं मी डॉक्टरांना की 10 नोव्हेंबरला मला जायचे, तर कमीत कमी 4 महिने मला पुन्हा परत येता येणार नाही, तर थोडक्यात काय ट्रीटमेंट करून दाढ भरता आली तर बघा. तेव्हा डॉक्टरने एक्सरे काढून सांगितलं की आत पू झालेला आहे, दाढीला तडा गेलेला आहे, ती तुटलेली आहे, ती दाढ आता टिकवता येणं शक्य नाही, आपण ती दाढ काढूनच टाकू, ज्यावेळेला तुम्ही परत याल तेव्हा दुसरा बसवायचा विचार करू. आणि 4 तारखेला माझी दाढ काढली. मी विचार केला, जर नर्मदा परिक्रमेत हा प्रकार घडला असता तर मी काय केलं असते. दाताचं दुखणं सहनही झालं नसतं, खायचेही हाल झाले असते, खाल्लेले सतत दाढेत अडकून बसले असते, फारच त्रासदायक झालं असतं. आहार नीट न झाल्यास चालायची ताकद तरी कुठून आली असती. देवाने मैयाने माझी यातून सुटका केली. दिवाळीसाठी मुलगी घरी आली. सहज तिने सामान पाहिलं, म्हणाली, आई तुझी बॅग फाटली आहे. आणि ती बॅग घेऊन मी रोज महिनाभर बागेमध्ये फिरत होते. सगळेजणं बघत होते पण कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं बॅग फाटलेली. मी म्हणाले, मी आता डिकॉथलॉनमध्ये जाऊन नवीन बॅग घेईन. ती म्हणाली, आई थांब, उद्या माझी नवरा आणि सासूबाई येणार आहे, त्यांना मी माझ्याकडे आहे ती मस्त ट्रेक बॅग आहे, ती तुला घेऊन आणते. आणि माझ्या मुलीने मला अतिशय चांगली दणकट पण वजनाला हलकी अशी वाईल्ड क्राफ्ट कंपनीची ट्रेक बॅग घेऊन दिली. माझ्या मुलीची ट्रेक बॅग खूपच चांगली आहे. माझी अगदी सर्वसाधारण होती, एकुलती एक, जास्त कप्पे नसलेले, सगळं एकदमच भरायचं अशी होती. एक सामान काढायचं तर सगळं उचकापाचकी करत बसावं लागायचं. पण माझ्या मुलीने जी बॅग दिली होती तिला अतिशय छान छान वेगवेगळे कप्पे होते. सगळं सामान व्यवस्थित उचकापाचकी न करता काढता येण्यासारखे होते. पूजेचे साहित्याचा वेगळा कप्पा, रोज लागणारं साहित्य वेगळा कप्पा, बेडिंग, टॉप, माझ्या बॅगेत शाल, कपडे वगैरे सगळं एकाच कप्प्यात होतं. ते तसं न होता हे अगदी छान कप्पेदार बॅग मिळाली. आणि चालून ट्रेक परिक्रमा करायची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एक बॅग आणि दुसरी म्हणजे चप्पल. तुमची चप्पल अतिशय चांगली असली पाहिजे. कमंडलू म्हणून माझ्या बहिणीने मला मध्यम आकाराचा छान कडी असलेला योग्य असा डबा दिला. मैयाने प्रेरणा दिली म्हणून मी परिक्रमेला निघाले. मागील 3-4 महिने परिक्रमेची तयारी करत आहे. अनेकांनी मला छोट्या मोठ्या गोष्टीतून प्रेरणा दिली, साथ दिली. माझे नाराज यजमानही आता रोज मला नर्मदा परिक्रमेचे यूट्यूबवरील अनुभव ऐकवतात, बऱ्याच गोष्टी समजावून सांगतात. परवा मी हसत हसत म्हणाले, अहो अपूर्वानंद यांचा नर्मदा परिक्रमेवरील अनुभव ऐका. त्यांनी सांगितले आहे, ज्यांनी प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा केली आहे फक्त त्यांच्याच गोष्टी ऐका. ज्यांनी केलेली नाही किंवा ऐकीव गोष्टी घेऊन सल्ला देतात, घाबरवतात, त्यांचे ऐकू नका. त्या दिवसापासून माझा नवरा त्यांनी ऐकलेल्या नर्मदा परिक्रमाची अनुभवाची लिंक मला शेअर करतात, पण मला काही सांगत नाही. पण रोज देवासमोर आर्ततेने प्रार्थना करताना दिसतात. मला बऱ्याच जणी म्हणतात, अगं तू नवऱ्याला सोडून जाणार, त्यांची काय सोय. मी हसत म्हणते, अगं 14 वर्षापूर्वी माझ्या आजारपणात मला वाटले होते का मी जगणार. त्यावेळेला माझी मुलगी लग्नाला वाढली होती. तिलाही मी सांगितले की मी गेल्यानंतर 1 वर्षात बाबांना लग्न करायला लाव, ते एकटे पडतील. पण आता ती परिस्थिती नाही. त्यावेळेला जर मी गेले असते तर आजही मी कधी जाईन माहीत नाही. कोण पुढे जाईल, कोण मागे राहील याची कोणालाच शाश्वती नाही. अशा परिस्थितीत हा विचार करणं मला योग्य वाटत नाही. माझ्या मागे त्यांची काय सोय होईल. मी त्यांना डाळ, भात, भाजी बनवायला शिकवले आहे. उपमा, पोहे बनवायला शिकवले. डाळ्याचे पिठाचे इडली डोस्याचे पीठ कसे बनवायचे हे शिकवले आहे, करूनही घेतले.
याच्याशिवाय आमच्या शेजारी, घराच्या शेजारी आजूबाजूला घरगुती जेवण देणारे खूप सुखसोयी आहेत, छोटे मोठे हॉटेल्स आहेत. प्रश्न आहे की जर घर खाली करायचा, इमारत आमची पाडायला येईल त्यावेळेला, तेव्हा लवकरात लवकर दुसरी सोय करून सामान हलवायचा. पण मुलीने मला सांगितलं की आई, तू निर्धास्त परिक्रमेला जा, मी बाबांच्या बरोबर आहे, जशी वेळ येईल तसं मी त्यांना मदत करेन. मैयाच्या पवित्र वातावरणात स्वच्छ पाणी, शुद्ध आहार, पवित्र माणसे भेटतात असं मी ऐकून आणि वाचून आहे. माझी तितकी पात्रता आहे की नाही हे मला माहीत नाही, पण थोरा मोठ्यांचा आशीर्वादाची शाल आणि समवयस्क आणि छोट्यांच्या शुभेच्छाचं टॉनिक माझ्याबरोबर घेऊन मी नर्मदा मैयाच्या कृपेने पायी चालून पवित्रपणे परिक्रमा पूर्ण व्यवस्थित पार पाडेन अशी अपेक्षा करून बाहेर पडली आहे. मी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक परीक्षा देण्यासाठी बाहेर पडले. पाहू काय घडते. सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा व नर्मदा मैयाच्या कृपेने जे योग्य असेल तेच घडेल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे मी 10 नोव्हेंबर 2024 रोजी फेसबुकवर माझं लिहिलं होतं. ते मी वाचून दाखवलं 3 भागामध्ये. अशा पद्धतीने मी पूर्वतयारी करून ऑगस्टपासून चालायला लागून, सामान घेऊन, दंड घेऊन, सगळ्या गोष्टी जशी मी परिक्रमाला निघाली तशी मी चालायला सुरुवात केली होती ऑगस्टपासून, आणि नोव्हेंबरला खरोखर घरून परिक्रमेसाठी निघाले. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.